नमस्कार मंडळी. तर मी आज निघालेले आहे माझ्या माहेरी. का निघालेले आहे तुम्हाला ते पुढे समजेलच. तर इथे बघा त्या आधी ना आम्ही इथे छान असं ना फोटो वगैरे काढलो आणि निघालेलो आहे आत्ता सोलापूरमधून माझ्या माहेरी. तर एक दिवस यात्रेसाठी जाणार होते, पण नंतर ना 4 दिवसाचं यात्रेसाठी जायचं आमचं ठरलं आणि इतका आनंद झाला ना, खूप म्हणजे खूप. आम्ही आता फायनली आहे ना आता आमच्या गावाच्या जवळ येऊन पोहोचलेलो आहे आणि तिथून नाही तू तू येते शाळा ये गं बाई, या रुद्र. शाळा नाही का? शाळा नाही, तू बोलत नाही मला. आत्यासोबत बोल की. हे नको खराब हे चला काय गावाचं हे कुठं कुठं चालणार रुद्रा? रुद्र मला रुद्र मला तर इथे ना आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्लो आणि अगोदरच ना बहिणीनं छान बुट्टा वगैरे चुलीत भाजला होता. म्हटलं मी आईस्क्रीम काय एक चमचा खाल्लं रुद्रनं दिलेलं आणि नंतर इथे आम्ही बुट्टा वगैरे खाल्लो आणि नंतर इथे बघा आम्ही सर्वजण ना इथे आमच्या बाबांच्या घरी जाण्यासाठी निघालेलो होतो. तर बाबांना बरं नव्हतं ना, त्यासाठी आम्ही इथे निघालेलो आहे. तर चला त्यांना एवढं आम्ही बोलून वगैरे येतो आणि छान इथे आमच्या गप्पा रंगल्या होत्या. सायंकाळच्या वेळी ना गावाकडचं वातावरण खूप छान वाटतं आणि किती 2च मिनटं लागतात बरं का इथं आमच्या बाबांच्या घरी जायला. तर इथे बघा बहिणींना कणीच दाखवत होती तुम्हाला आणि नंतर आम्ही आणि इथे ना पुण्यावरून ना बहिणींना काय खाल्लं होतं ते आमचं इथं डिस्कस चालू होतं. खाऊ वगैरे ते आम्ही इथं खाल्लो आणि नंतर ना थोडीशी भूक लागली होती. म्हटलं आता चला थोडं थोडं जेवण करून आम्हाला जायचं आहे आणखी ना गावामध्ये की प्रवचन असतं म्हणून. तर आमच्या गावामध्ये ना गुढीपाडव्याला प्रवचन चालू झालं ना, यात्रा होईपर्यंत 15 दिवस प्रवचन असतं. तर इथं आम्ही येऊन पोचलेलो आहे. तर चला इथे बघा छान असं ना डेकोरेशन वगैरे केलं तर मंदिराला आणि आणखीन स्त्रिया आल्या नव्हत्या बघा इथं प्रवचन ऐकण्यासाठी ना. किती किती जमा झालेल्या आहे सर्व स्त्रिया आणि जेंट्स वगैरे ना इथे सर्वजण बसले होते आणि छान वाटत होतं बरं का असं प्रवचन ऐकताना. आणि खूप दिवसांनी मी पण असं प्रवचन वगैरे ऐकायला बसले होते आणि 15 दिवस आमचं इथंच वगैरे म्हणजे जे कोणी प्रवचनला येताना 15 दिवस जेवण केल्याशिवाय घरी जातच नाही. तिथं महाप्रसादसुद्धा असतो बरं का प्रवचन झाल्यानंतर. आणि इथे छान असे ना शास्त्री वगैरे ना छान इथे त्यांनी प्रवचन वगैरे सांगितलं आणि नंतर ना महाप्रसादासाठी आम्ही ना बसलो आणि छान असं ना महाप्रसादामध्ये छान अशी खीर वगैरे होती. मी थोडाच इथं शूट केला. आणखीन येणार होतो भात आमटी आणि लाडू वगैरे. तर इथे आम्ही सर्वजण वहिनी आणि बहिणी वगैरे जेवायला बसलेलो आहे. तर इथे आमचं जेवण वगैरे झालं आणि आमच्या गावामध्ये ना सर्वात मोठी यात्रा म्हणजे ना श्री नंदी बसवेश्वराची यात्रा असते. तर त्यासाठीच मी आलेले आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाय.